स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 1,80,000 विद्यार्थ्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आपण सर्वजण शिक्षक भरतीची वाट बघत आहात, आपण जाहिरातीची वाट बघत आहात. याच दृष्टीनं आजचं जे अपडेट आहे आणि महत्वाचं अपडेट आहे हे आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण आपण ज्या आदेशाची वाट बघत होतो, ज्या शासन निर्णयाची वाट बघत होतो, त्यासाठी हा शासन निर्णय कालच्या तारखेमध्ये आलेला आहे. आपण तो शासन निर्णय बघितला सुद्धा असेल विद्यार्थी मित्रांनो, परंतु मी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला अपडेट देण्याचं काम आपण दर वेळेला करतो आहे. तेच आपण करतो आहे आता सुद्धा. त्यामुळे आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की खाजगी ज्या संस्था आहेत, या खाजगी संस्था काहीतरी खोटे कारण दाखवून ज्या खाजगी संस्थांमध्ये आस्थापनावरती भरल्या जाणाऱ्या काही जे शिक्षक भरती आहे, हे शिक्षक भरती बॅकडोरने भरण्याचा प्रयत्न किंवा त्यांनी भरलेले सुद्धा आहे. आणि याची कारणं जी आहेत, याची खोटी कारणं न्यायालयासमोर मांडलेलं होतं. नागपूर खंडपीठाच्या माध्यमातून दिलेला जो निर्णय होता, या निर्णयाला चॅलेंज करून सुप्रीम कोर्टामध्ये यांनी चॅलेंज केलेलं होतं. आणि त्याच माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा त्यांनी सांगितलं काहीतरी खोटं कारण. त्यांनी खोरं कारण कोणती सांगितली? ज्या वेळेला संस्था चालकांनी ज्या वेळेला केस त्यांनी दाखल केली आणि ज्या वेळेला कोर्टामध्ये आपलं सर्व मत मांडलं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अधिकाऱ्यांनी त्यावेळेला आम्हाला मदत केली नाही, त्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये या दृष्टीनं आम्ही काय केलं, तर ह्या ज्या जागा आहेत या जागा आम्ही आमच्या लेवलला भरण्यात आलेल्या आहे. परंतु त्यांनी कोर्टाने सरळ सांगितलं की तुम्ही जे काही केलं असेल ते सर्व काही जे आहेत त्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत, असं त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. कारण पवित्र पोर्टल असताना सुद्धा या सर्व गोष्टी आपण कसे काय करू शकता, या संदर्भातीलच निर्णय हा सुप्रीम कोर्टाने दिला होता. आणि त्याचमुळे महाराष्ट्र शासनाने जो आदेश काढला, हा आदेश एसओपीच्या माध्यमातून स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस जी काही आहे त्यानुसार ही जी काही प्रोसेस होणार आहे त्याची नियमावली आखून दिलेली आहे. आणि त्या नियमावलीच्या बाहेर कोणीही शिक्षक भरती करू शकणार नाही असा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी दिलेला आहे. कारण त्या प्रस्तावनेमध्ये 30 मार्च 2026 म्हणजे कालचाच तो परिपत्रक आहे, म्हणजे शासन निर्णय आहे. या शासन निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. प्रस्तावनेमध्ये काय केलेला उल्लेख, तर पवित्र पोर्टल जी काही प्रणाली आहे, ही प्रणाली महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती करिता असून या शिक्षक प्रणालीच्या बाहेर जर तुम्ही शिक्षक भरती करत असाल तर ती मान्य नाही, असा स्पष्ट निर्देश त्या ठिकाणी दिलेला आहे आणि उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे. मग त्यात काही पॉइंट दिलेले आहेत, नियमावली दिली आहेत. त्या नियमावलीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कोणतीही आस्थापना असेल त्याला आस्थापनाला त्या कालावधीमध्ये जो काही शिक्षण अधिकारी असेल, त्या शिक्षण अधिकारी असेल किंवा आयुक्त असेल यांच्या माध्यमातून त्या सर्व गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. नंतर तुम्ही जी काही संस्थांच्या माध्यमातून जाहिराती देणार आहात, या जाहिराती सुद्धा ज्या काही पेपर जे आहेत, म्हणजे लोकमत पेपर असेल, लोकसत्ता पेपर असेल, जे काही स्टँडर्ड पेपर आहेत, संपूर्ण लोकांपर्यंत ते पेपर पोहोचतात, अशाच पेपरमध्ये तुम्हाला जाहिराती द्यायच्या आहेत. नाही तर काय करतात ही संस्था चालक, जे लोकल पेपर असते, जे कोणालाही या पेपर माहित नसते, त्या पेपरवरती जाहिरात देऊन देतात आणि जाहिरात आपल्याच व्यक्तीला देतात आणि तिथून ती भरती करून घेतली जातात. अशा पद्धतीचा जो प्रकार आहे, यापूर्वी तो प्रकार घडायचा, परंतु आता मात्र या संस्था चालकांना, हे जे काम करणारे आहेत या संस्था चालकांना मात्र यावरती दणका भेटलेला आहे. आणि हेच आपल्याला पाहिजे होतं. कारण जरी त्यांनी संस्था निर्माण केलेला असेल तरी पण त्यांना इंटरव्ह्यू घेण्याचं किंवा बाकी देण्याचे जे राईट्स आहेत ते राईट्स मात्र एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी देतो आहे. अशा पद्धतीने ही जी काही अधिकारी असताना सुद्धा जाणीवपूर्वक काही संस्था आपल्या आस्थापनेच्या माध्यमातून जाहिराती पवित्र पोर्टलला देत नव्हते. त्यामुळे या सर्व गोष्टी करणं अपेक्षित होतं. आणि ह्या सर्व गोष्टी कोणासाठी होत आहेत, तर सर्व विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी होत आहे. आपण दिलेले जे लढे आहेत, आपण केलेले एल्गार आंदोलन आहेत, आपण केलेल्या आझाद मैदानावरती मोर्चे आहेत, आपण केलेले धडक मोर्चे असतील, मग ते हिवाळी अधिवेशनातील असेल किंवा मग आता आझाद मैदानावरती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान केलेले मोर्चे असतील आणि वेगवेगळ्या नेत्या मंडळांच्या माध्यमातून केलेल्या ज्या मागण्या आहेत, ह्या सर्वच लोकांच्या मागण्यांना यश मात्र आपल्याला या ठिकाणी मिळताना दिसत आहे. मग त्यात सपोर्ट कोणाचा, तर सपोर्ट आपला आहे. आणि कोणासाठी, तर आपल्यासाठीच आहे. कारण या सर्व गोष्टी आपण करत आहोत ज्या विद्यार्थ्यांना विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये निवड होणार नाही, कमी मार्क्स असतील, अशा विद्यार्थ्यांना संधी मात्र विथ इंटरव्ह्यू मध्ये मिळणार आहे. मग विथ इंटरव्ह्यू मध्ये मिळणाऱ्या विद्यार्थ्यांनाही नोकरी लागणार आहे आणि विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही नोकरी लागणार आहे. परंतु जागा जेवढ्या जास्त येणार आहेत तेवढ्या आपल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आणि जेवढ्या जागा जास्त तेवढाच कट ऑफ कमी असणार आहे. यासाठी आपण कायमस्वरूपी धडपडत होतो. वारंवार आपण बोलत होतो की 30,000च्या वर जागा येणं अपेक्षित आहे. कारण
पहिल्या टप्प्यामध्ये जर 15 ते 18,000 जर जागा येत असेल तर नक्कीच दुसऱ्या टप्प्यात राहिलेल्या ज्या जागा असणार आहेत त्या सुद्धा तेवढ्याच येणार आहे. म्हणजे 30,000 पर्यंत भरती येणार आहे. आणि हा जो कट ऑफ आहे, हा 2 अंकी कट ऑफ येण्यासाठी हा जो निर्णय निघलेला आहे, हा निर्णय अत्यंत महत्वाचा निर्णय होता विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं ते सर्व विद्यार्थ्यांकरता ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आपण जो दिवस बघत आहात की जाहिराती कधी सुरू होणार, त्या संदर्भात सुद्धा सांगितलं की जाहिराती कधी येणार. तर जाहिराती आता तुम्हाला सांगतोय की काही जिल्ह्यांचा असं जी काही समायोजनाची प्रक्रिया आहे 2 तारखेपर्यंत होणार आहे. म्हणजे आजची 1 तारीख 2 तारीख समजा, किंवा म्हणजे 2 तारखेपर्यंत उद्या पूर्वा 2 दिवसामध्ये या सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि संपूर्ण 90% समायोजनाची प्रक्रिया ही संपलेली आहे असं खुद्द महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षेचे आपला शालेय क्रीडा विभागाच्या माध्यमातून जे काही परिपत्रक काढलेलं होतं या स्पष्ट उल्लेख आयुक्तांनी ज्या वेळेला विशी झाली रविवारी त्यावेळेला त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की राहिलेल्या 10% 90% समायोजनाची प्रक्रिया झालेली आहे, संच मान्यते प्रक्रिया झालेली आहे. राहिलेली 10% प्रक्रिया ही फास्ट करा अशी त्या ठिकाणी मागणी केलेली होती. नाही अन्यथा जे काही अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं सुद्धा स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला होता. त्यामुळे या जी काही भरती आहे या भरतीला गतीच मिळालेली आहे, ब्रेक अजिबात मिळालेला नाही. त्यामुळं येत्या 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला जाहिराती पाहायला मिळेल. म्हणजेच एप्रिल महिन्यात तुम्हाला जाहिराती पाहायला मिळेल आणि पुढील 2 महिन्यामध्ये या प्रोसेस पूर्ण होईल आणि जुलैमध्ये तुम्हाला किंवा ऑगस्टमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या शाळेवर रुजू होणार आहे. या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. हे सुद्धा अपडेट महत्वाचं होतं. तुम्हाला हे अपडेट कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जे काही लिंक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल, चॅनलची लिंक असेल, या लिंकवरती जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला हा जो शासन निर्णय आहे शासन निर्णय तुम्हाला वाचायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. माझा नंबर या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. धन्यवाद.